भंडारात वेधशाळा नसल्याने जिल्ह्यातील हवामान विषयक आकडेवारी करिता जिल्हा प्रशासनाला वारंवार नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्रात संपर्क साधावा लागत होता। मात्र आता भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याची स्वतंत्र वेधशाळा कार्यान्वित झाल्याने शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना या वेधशाळेचा फायदा होणार आहे। भंडारात याआधी हवामान विभागाची वेधशाळा नसल्याने शेतकऱ्यांना पेरणी आणि पीक काढणीसाठी हवामानाचा अचूक अंदाज घेता येत नसल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आता शेत पिकाचं नुकसान त्यामुळे होत होतं। आता याची चिंता मिटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मुळात भारतीय हवामान खात्याद्वारे जे काही आपण तापमान किंवा जे काही हवामान विषयक माहिती घेत असतो त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा काही विशिष्ट ठिकाणी हवामान विभागामार्फत वेधशाळा स्थापित करण्यात येते आणि त्याच्याद्वारे त्या ठिकाणचा डेटा घेऊन एकत्रित करतात आणि त्याच्या अनुषंगाने ते भाकितं वर्तवित असतात। परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयात विशेषतः भारतीय हवामान खात्याची वेधशाळा आतापर्यंत नव्हती। त्याच्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय श्री संदीप कदम साहेब, तत्कालीन खासदार श्री सुनीलजी मेंढे सर यांनी पुढाकार घेऊन भंडारा जिल्ह्याकरिता हवामान विभागाचे जे केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे वेधशाळा स्थापन करण्याकरिता पुढाकार घेतला आणि त्या अनुषंगाने आवश्यक सर्व प्रकारचे पत्रव्यवहार आणि वरिष्ठ कार्यालय यांच्यासोबत संपर्क साधला। त्याच्या अनुषंगाने आजच्या घडीला एक साधारणतः 3-4 महिने झाले आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान खात्याची वेधशाळा या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे। त्या अनुषंगाने काही वर्षानंतर भंडारा जिल्ह्याचं नाव हे भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर त्यांच्या सगळ्या जे काही व्हॅलिड अशा प्रकारे प्लॅटफॉर्म्स आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत, त्याच्यावर भंडारा जिल्ह्याचे तापमान, हवामान याच्याबद्दलची माहिती आता आपल्याला पाहण्यास मिळत आहे।